स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि संपूर्ण जिल्हा हा जो आहे बीजेपीच्या वातावरणात असताना आपण महाविकास आघाडीचे एकमेव खासदार आहात, तर येणाऱ्या निवडणुकीला आपण कसं बघता आणि काय तयारी आहे? या जिल्ह्याचा खासदार म्हणून प्रत्येक नगरपरिषद असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक असेल त्या मतदारसंघातले स्थानिक सर्व प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करून सर्व त्याच्यामध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल या सर्वांसोबत चर्चा करून महाविकास आघाडी म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थेला समोर आम्ही गेलो पाहिजे अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे आणि येत्या 1-2 दिवसामध्ये सर्व मतदारसंघामधल्या बैठकीचं आयोजन त्यानिमित्ताने मी केलेलं आहे. ज्या प्रकारे पालकमंत्री पंकज भोयर सतत प्रयत्नशील आहेत आणि या हिशोबाने त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही संपूर्ण नगरपंचायती आणि नगरपरिषद जिंकणार, यावर आपलं काय मत आहे? नाही, त्यांचं मत आहे की त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया देणार. शेवटी निर्णय करणारे हे जनता असते आणि जनता सर्व बघत असते. त्यामुळं हा निर्णय हा तेही करू शकत नाही आणि मी करू शकत नाही. हा निर्णय जनता करत असते. त्यामुळे आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये याचा निर्णय लागेल. अतिशय मोठी निराशा सर्व मतदारांमध्ये आहे, शेतकऱ्यांमध्ये आहे. कर्जमाफीपर्यंत अजूनपर्यंत तुम्ही केलेली नाही आहे आणि अनेक विषय शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात आहे, शेतमालाचे प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल, हे सर्व विषय असताना शेतकऱ्यांमध्ये प्रचंड निराशा आहे. माझा विश्वास आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये निश्चितच वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. शासकीय कार्यक्रमांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतं की डावळलं जात आहे. तेच प्रोटोकॉल व्यवस्थित पाळले जात नाहीये. अतिशय शॉर्ट नोटीसवर कार्यक्रमाची माहिती दिली जाते. या संदर्भामध्ये कलेक्टरांसोबत मी बोललो, त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले, परंतु अजूनपर्यंत ज्या पद्धतीने इफेक्टिव्हली हे सर्व व्हायला पाहिजे ते होत नाहीये. आणि फक्त विषय असा आहे की खासदारांना जेव्हा तुम्ही बोलवता तेव्हा त्यांना प्रायोरिटी नोटीसवर आपण सांगितलं पाहिजे. एक कार्यक्रम जर होत असेल मतदारसंघामध्ये तर तो काही एका रात्री ठरत नाही कार्यक्रम. आणि एकदम शॉर्ट नोटीसवर सर्व कार्यक्रम सांगणं, मीटिंग सांगणं, ही स्थिती आम्ही आतापर्यंत कधी बघितली नव्हती. ती परिस्थिती पाहायला भेटते आणि पुढच्या काळामध्ये काही लोकांवर मी हक्कभंग सुद्धा टाकले होते. नंतर त्यांनी येऊन माझ्याकडे माफी मागितली, त्यामुळे मी ते हक्कभंग मागे घेतले. 1-2दा मागे घेतले, परंतु आता जर अशीच परिस्थिती जर कायम राहिली तर आम्हाला सुद्धा आमचे जे विशेष अधिकार आहेत त्या विशेष अधिकाराचा वापर करावा लागेल आणि एकदा तो विशेष अधिकाराचा वापर केला की मग अधिकारी अडचणीत येतील याची नोंद त्यांनी घेतली. निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून सर्वत्र दिवाळीच्या फटाक्यांसह निवडणुकाही चांगल्याच वाजणार आहेत. एकीकडे भारतीय जनता पक्ष व पालकमंत्री पंकज भोयर यांची जमेची बाजू असताना खासदार अमर काळे यांनी भाजपच्या निवडणुकीबाबतच्या तयारीला घेऊन फोल ठरवलाय. सोबतच अधिकारी राजकीय दबावाखाली एवढे शासकीय प्रोटोकॉल तोडत असल्याचे घणाघाती आरोप केलेले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आता पुढेही प्रोटोकॉल पाळला नाही तर चक्क हक्कभंग कायद्याचा वापर करू असं देखील सांगितलंय. त्यामुळे आता जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसह प्रशासन समतोल बाळगण्यात नेमके कोण बाजी मारणार हे लक्षणीय असणार आहे. पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.